अमरावती शहरात कोरोनाच्या संचारबंदी कालावधीत कमालीच्या खुनाच्या घटना घडल्या आहेत. गुन्हेगारी क्षेत्रात आता यवतमाळ जिल्ह्यापेक्षा अमरावती शहराने आगेकूच केली आहे. एका पाठोपाठ एक खुनाच्या घटना घडल्या आहेत. 3 दिवसापूर्वी महादेव खोरीची खुनाच्या घटनेची शाई संपत नाही तर आता पुन्हा नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत शुक्रवारी रात्री कठोरा रस्त्यावरील साई संतोष धाब्यावर ग्राहकाचाच चाकूने भोसकून खून करण्यात आला. कोरोनाच्या दुपारच्या संचारबंदीत सर्व दुकाने, हॉटेल बंद असताना जेवण करायला पोटे टाउनशिप येथे राहणारा समीर रत्नाकर देशमुख व त्याचा मित्र प्रसाद देशमुख दोघे गेले. त्यांनी धाबा मालक शेखर बिरे यांना धाबा उघडण्यासाठी फोन केला. बिरे हे काही वेळाने धाब्याजवळ येऊन त्यांच्याशी बाहेर बोलत होते. मात्र त्याच वेळी पुन्हा पोटे टाउनशिप येथे राहणारा 18 वर्षीय आरोपी सिद्धांत गावंडे याच्यासोबत शेगाव नाका येथे राहणारा 22 वर्षीय आरोपी संकेत वानखडे येऊन त्यांनी बिरे यांना जेवण देण्यास तगादा लावून त्यांच्याशी वाद निर्माण केला. धाबा उघडण्यास मनाई केली असताना बिरे यांना मारहाण करण्यात आली. त्याच वेळी वाद सोडविण्यास जाणाऱ्या समीर देशमुख याच्या मांडीवर, हातावर चाकूने हल्ला करण्यात आला. तर प्रसाद देशमुख यालाही जबर मारहाण करून चाकूने हल्ला करण्यात आला. त्याचा बचाव करायला धाबा वेटर असलेला दीपक आठवले याने धाव घेतली असता त्यालाही चाकू मारून जखमी करण्यात आले. पोलिसांना माहिती होताच घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रसाद देशमुख याचा काहीच वेळाने मृत्यू झाला. या प्रकरणात नांदगाव पेठ पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम 302, 307 अंतर्गत गुन्हे दाखल करून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. तर शनिवारी पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी या प्रकरणात लक्ष घालून नांदगाव पेठ पोलीस निरीक्षक अनिल कुरडकर यांची उचल बांगडी करून त्यांना पोलीस मुख्यालयात अटॅच करण्यात आले. तर या क्षेत्रात पोलीस बंदोबस्तात हयगय केल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याला दोषी ठरवून त्याला निलंबित करण्यात आले. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.